नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे गूळ आणि खोबऱ्याची वडी. त्याच्यासाठी कढईमध्ये इथे आपल्याला 2 टीस्पून तूप घ्यायचे आहे. इथे ओल्या नारळाची वडी आपण बनवत आहोत. येत्या नारळी पौर्णिमेला अशा पद्धतीची वडी तुम्ही नक्की बनवून बघा. इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे. जो लाडवासाठी आपण गूळ वापरतो तोच गूळ इथे वापरला आहे. इथे आपल्याला चिक्कीचा गूळ वापरायचा नाही आहे. आणि ओला नारळ फोडून काळी पाट त्याची मी बटाट्याच्या सोलणीने सोलून घेतली आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक तुकडे करून आपल्याला ओला नारळाचा चव मी बनवून घेतला आहे. मिक्सरमध्ये पटकन ओल्या नारळाचा किस हा बनून तयार होतो. आता तुपावर आपल्याला हा ओल्या नारळाचा किस भाजून घ्यायचा आहे. इथे मी 2 कप ओल्या नारळाचा किस घेतला आहे. आता 2 कपाला इथे 1.25 पट गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे. 1 कप आणि थोडासा जास्त असा गूळ इथे वापरायचा आहे. 2 कपाला 1.25 पट गूळ मी इथे घेतला आहे. गूळ हा बारीक किसून घेतला आहे आणि गूळ खोबऱ्याचं मिश्रण आपल्याला चांगलं घट्ट गोळा होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. इथे गॅसची स्लो ते मीडियममध्ये आपल्याला ठेवायची आहे. मिश्रण तळाशी लागू नये याची काळजी घ्यायची आहे आणि एकसारखं परतत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटं झाली आहे. आता गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण हे एकजीव झालं आहे. आता हे मिश्रण आपल्याला चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. नारळाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण घट्ट असं बनवून घ्यायचं आहे. इथे मी थोडी काजूची पूड वापरली आहे. थोडे बदामाचे तुकडे पण मी इथे वापरले आहे. काजू, पिस्ता, बदाम असे तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स इथे घालू शकता. थोडं क्रंची टेक्स्चर ह्या वडीला येण्यासाठी मी हे वापरलं आहे. तुम्ही हे पदार्थ स्किपसुद्धा करू शकता. नुसतं गूळ आणि खोबऱ्याची वडीसुद्धा खमंग अशी तयार होते. येत्या नारळी पौर्णिमेला अशा पद्धतीची वडी ही नक्की बनवून बघा. मिश्रणाची घट्ट अशी गोळी तयार होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता घट्ट गोळा असा तयार व्हायला सुरुवात झाली आहे. थोडं मिश्रण चमच्यावर घेऊन तुम्ही इथे चेक करायचं आहे. कारण वडी सेट व्हायला थोडं मिश्रण हे घट्ट व्हायला लागतं. घट्ट मिश्रणाची वडी ही खुटखुटीत अशी तयार होते. इथे 20 मिनिटं झाली आहेत. थोडं मिश्रण आणखी आपल्याला इथे शिजवून घ्यावं लागेल. आणखी एक चेक करण्याची पद्धत म्हणजे घट्ट गोळा झाल्यावर कढईमध्ये हे मिश्रण 2 ते 3 मिनिट तसंच सोडून द्यायचं आहे. आणि 2 ते 3 मिनिटांनी गोळा हा घट्ट व्हायला लागला तर मिश्रण हे वडी थापण्यासाठी तयार आहे असं समजायचं आहे. जर मिश्रण हे ओलसरच असं वाटलं तर 2 ते 3-4 मिनिट मिश्रण हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आणि परत कढईमध्ये 2 ते 3 गॅस बंद करून ते तसंच सोडून द्यायचं आहे. जर मिश्रण हे घट्ट व्हायला सुरुवात झाली तर ते मिश्रण वडी थापण्यासाठी तयार आहे असं समजायचं आणि ताटाला तूप लावून ते मिश्रण हे ताटात काढून वड्या थापून घ्यायच्या आहेत. आता 30 मिनिटं झाली आहे आणि हे मिश्रण माझं तयार झालं आहे.
वेलची पूड घालून मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे ताटाला मी आधीच ग्रीस करून घेतलं होतं। हे मिश्रण ताटामध्ये आता ओतून घ्यायचं आहे आणि थापून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने वड्या तयार करून घेतल्या की नक्की ह्या वड्या चांगल्या बनतात आणि खुटखुटीत अशा तयार होतात। तुम्ही येत्या नारळी पौर्णिमेला अशा पद्धतीच्या वड्या ह्या नक्की बनवून बघा। कुठल्याही प्रकारची घाई न करता अशा पद्धतीने जर वड्या बनवून पाहिल्या तर नक्की त्या चांगल्या बनतील। मिश्रण मी चांगलं ताटामध्ये थापून घेतलं आहे आणि थोडंसं किंचित कोमट झालं की आपल्याला ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहे। तुम्ही इथे बघू शकता चांगला घट्ट असा गोळा तयार झाला आहे आणि वड्या पण चांगल्या खुटखुटीत अशा तयार झाल्या आहे। फार लिपलिपीत असं मिश्रण आपलं नाही आहे, घट्ट असं गोळा तयार झाला आहे। अशा पद्धतीच्या वड्या ह्या नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। ओल्या नारळाची साखर घालून केलेली वडी पण मी आधीच व्हिडिओ अपलोड केला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा। आणि नारळी पौर्णिमेला साखरेच्या वड्या किंवा गूळ घालून केलेल्या वड्या तुम्ही बनवू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती नक्की चेक करा। परत भेटू अशाच एका व्हिडिओसह। धन्यवाद।